येस, गुड इव्हनिंग ऑल. मी प्रवीण मुंडे. आज मी थोडस फक्त बाहेर असल्यामुळे आज आपण जे एकमेकांना भेटणार होतो आणि डिस्कस करणार होतो त्या गोष्टी आपण उद्या करूयात. पण इस्टिमेशनची सुरुवात आपल्या बरोबर, म्हणजे मी जे सेशन घेतो त्याबरोबर माझ्या बरोबर प्रवीण कदम सर असतात. प्रवीण कदम सर असिस्टंट टीचर आहेत, जे तुम्हाला SSR आणि बाकी ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला जे प्रॅक्टिससाठी मदत लागते ते सर्व सांभाळत असतात. त्यामुळे आज सेशन ते घेतील. उद्या आपण आणि इथून पुढे आपण टेलमध्ये माझ्याबरोबर डिस्कस करूयात. आजच्या दिवस फक्त थोडस प्रवीण कदम सर घेतील. त्यांची बॅच कॅन्सल करून ते माझ्यासाठी इथं आता सेशन घेत आहेत. तर आपण सुरुवात करायला काय हरकत नाही सर. येस सर, इंट्रोडक्शन आज घेऊया की उद्या घेऊया? तुम्ही आहेत आता? घेतलं तरी काय हरकत नाही. मी थोडं ड्रायव्हिंग करतोय पण मी ऐकतो आणि मी तसं रिप्लाय करेल काही असेल तर. ओके, चालेल. येस. जसं की आपण प्रत्येक बॅचच्या सुरुवातीला थोडेसे इन्स्ट्रक्शन्स आणि थोडंसं इंट्रोडक्शन घेत असतो, जेणेकरून तुमच्या वर्किंग प्रोफेशन मध्ये तुम्ही काय पोझिशनला आहात किंवा तुम्ही कुठल्या प्रकारची कामं करत आहे हे जर आपल्याला समजलं तर आपण थोडंसं डिस्कशन जे आहे ते आपलं स्मूथ होतं. तर त्यासाठी मी सर्वांना विनंती करेन की तुम्ही 1 बाय 1 तुमचे माईक आणि कॅमेरा ऑन करून तुमचं इंट्रोडक्शन द्यावं, जेणेकरून आपल्याला इथून पुढचे जे सेशन्स आहेत त्यामध्ये आपले जास्त इंट्रोडक्शन किंवा इंटरॅक्शन चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. ओके. येस सचिन. माझं नाव सचिन शाह आहे. मी नाशिकवरून बोलतोय. ओके, गुड. माझं सिव्हिल डिप्लोमा झालेलं आहे. मी आता PWD चे आणि ZP चे कामं करतो, ग्रामपंचायत, पंचायत समितीचे. कोणत्या प्रकारची कामं करतायत आणि मी किती आता वर्षापासून करतायत हे पण सांगा. काय सर काय कोणत्या प्रकारची कामं करता आणि किती वर्षापासून करता हे पण सांगा. मी 4 वर्षापासून काम करतोय. मी रोडचे काम करतो, ड्रेनेजचे काम केले, त्याच्यानंतर स्कूलचे केले. हो, good. ग्रामपंचायत आणि PWD ची. हो, छान. नेक्स्ट अक्षय सांगू शकाल? येस सर, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. मी अक्षय केळकर रत्नागिरीतून बोलतोय. मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे, तसंच म्युन्सिपल आणि PWD साठी कन्सल्टंट म्हणून काम करतो. बिल्डिंग, रोड, गटर, रिटेनिंग वॉल आणि ब्युटिफिकेशन याच्यामध्ये काम केलंय आपण आणि करतोय. डिझायनिंग पार्ट सर करतो, पण एस्टिमेट तसं मला अजून काही जमत नाही करायला. ह्याच्या अगोदर पण बॅच केली होती जॉईन मी, पण काय जमत नसल्यामुळे पुन्हा एकदा मी आलो. आता तुम्हाला क्वांटिटीज वगैरे काढता येतात सगळे? हो पण छान. येस येस सर. अक्षयनं आज जे आपल्याला इस्टिमेट शेअर केले होते ना, तो स्टेडियमचे वगैरे जे इस्टिमेट होतं, येस. हा ते अक्षयचंच होतं. क्वांटिटी ओके. वगैरे काढतो तो सर्व. हा, तर मागच्या बॅच काही कारणास्तव जमली नव्हती अटेंड करायला. ओके ओके ओके. येस. येस येस. छान. येस. नेक्स्ट कोण सांगेल? प्रशांत, आय थिंक तुम्हाला बोलायचं आहे पण तुमचा माईक बंद आहे. येस. नाही सर, मी सेटिंग करतोय, ऍडजस्टमेंट झाली नव्हती माझी, झाली आता. ओके. ओके. हॅलो हॅलो. हॅलो प्रशांत. हा सर, बोला. येस. बोलू शकता? नाही ठीक आहे, म्हणजे सुरू करा, म्हणजे आता काही नाही, नंतर बोलेल मी सर वाटलं.
तुमचे इंट्रोडक्शन द्या ना सर्वांना. हॅलो. हॅलो. येस. तुमचं हा सर, मी इंट्रोडक्शन सांगा, तुमचं नाव सांगा, तुमचा जिल्हा कोणता आहे हे सांगा, आणि तुम्ही कोणत्या प्रकारची कामं करतात हे सांगा. सर, माझं नाव प्रशांत बोकारे आहे. परभणी जिल्हा पूर्णा तालुक्यातून जॉईन झालेलो आहे. Okay. आणि विशेषतः मी आता PWD मध्ये पण काही काम करतोय, आणि माझ्याकडे ग्रामपंचायतचे पण म्हणजे माझ्याकडेच आहे, तर मला तिथे पण लागतात काही गोष्टी. त्यासाठी मला जॉईन व्हायचंय आणि हे शिकायच्या गोष्टी. CEA म्हणून एक कोर्स करतो आपला, जो आहे ना असिस्टंटचा कोर्स, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट. ओके. तर त्यासाठी पण मी केलेलं आहे ऍडमिशन, तर होईल यावर्षी फायनल. तर असं जनरल प्रोफाईल आहे माझं. हे झालेलं आहे, IT इंजिनिअरिंग झालेलं आहे. आणि PWD मध्ये पण आम्ही सिव्हिल मधून डिप्लोमा आणि CA हे करतोय. डिप्लोमा झाला नाही अजून, म्हणजे तो सोडून दिला अर्धवट. CA करतोय. नेक्स्ट कोण सांगेल? दिग्विजय. हॅलो. Yes. जी सर, माझं नाव दिग्विजय सिंग गिरास आहे. मी बॅचलर्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आहे आणि मी आता रिसेंटली कॉन्ट्रॅक्ट घ्यायला सुरुवात केली आहे. मी आता करंटली वॉल कंपाऊंड आणि ड्रेनेज गटर्सचे काम करतोय आणि मी आता रिसेंटली स्टार्ट केलंय म्हणून अजून एवढा एक्सपिरियन्स नाही आहे. पण तरी इस्टिमेटच्या बाबतीमध्ये थोड्याफार म्हणजे क्वांटिटीज वगैरे ते कॅल्क्युलेट करता येतं. छान. आता तुम्ही कोणत्या प्रकारची कामं करता? आता वॉल कंपाऊंड आणि ड्रेनेज गटरचं काम करतोय सर. ओके. येस. नेक्स्ट कोण सांगेल? हर्षवर्धन, निखिल. हॅलो सर. येस. सर, निखिल शेरजे बोलतोय, वर्धा. सर, करंटली आता पुण्याला राहतोय. आतापर्यंत सर 4 वर्ष सर जिल्हा परिषदला ऍज कॉन्ट्रॅक्ट मध्ये होतो, ज्युनियर इंजिनियर म्हणून. ओके. आणि आता कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे आता पुण्याला इथे एअरबॉर्न ग्रुप कंपनीला जॉईन झालोय, एस्टिमेशन आणि कॉस्टिंग डिपार्टमेंटला. सर, क्वांटिटीज काढता येतात, इस्टिमेट्स तयार करता येतात, पण प्रोफिशियन्सी नाही आहे. त्याच्यासाठी बॅच जॉईन झालोय. आणि काही छान. कन्फ्युजन्स आहेत, ते पण क्लिअर करायचे SSR ला घेऊन, आणि काही क्वांटिटीज किंवा रोड्सचे बिटुमेन्सचे काम करतोय आपण, तर त्याच्यासाठी पण. ओके. SSR मध्ये काय कन्फ्युजन्स आहेत? SSR मध्ये सर ते बिटुमेन्सचे जे काही रेट्स घेतलेले आहेत पर मेट्रिक टनचं, त्याच्यानंतर डिस्टन्सचं जे किलोमीटरच्या पर किलोमीटरचे आणि मेट्रिक टन याचे असे रेट पण घेतलेले आहेत. ते एक थोडं कन्फ्युजन आहे, आणि काही आयटम्स असे आहेत की जे समजा म्हणजे कन्फ्युजिंग आहेत, त्याबद्दल थोडं डिस्कस करायचं आहे. म्हणजे मेनली तुम्ही सगळे रोडच्या म्हणजे मेनली तुम्ही जे आहात ते रोडमध्ये काम करता. रोड आणि बिल्डिंग दोन्ही करतोय सर. आता इथे जी कंपनी आहे तिथे मी हॉस्पिटल बिल्डिंग साठी आहे. तिथे टोटली हॉस्पिटल बिल्डिंग्स करतात. चालेल. तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. हो सर. नेक्स्ट कोण सांगेल? हॅलो. येस. सर, मी हर्षवर्धन नन्नवरे. ओके. सर, माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झाले, BTech. ओके. मी कोल्हापूर मधून बोलतोय. हम्म. सर, मी कामं घेत होतो रोडची व आता रिटेलिंगची, वॉल रिटेलिंगची. तर आता सर मी फ्रेशरच आहे. यामधलं मला एस्टिमेशन मधलं काही नॉलेज नाही आहे. बेसिक पासून मला माहिती हवी होती. ओके. नक्कीच. तुमचे पण जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही वेळोवेळी विचारत चला. आपण हो. तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करू. ठीक आहे सर. तुम्हाला आता कोणत्या प्रकारची कामं करायची आहेत? सर, मी रोडची कामं घेतोय आमदार फंडातून. ओके. येस. चालेल. नेक्स्ट कोण सांगेल?
संदेश. हॅलो, Yes. प्रतीक बोलतोय सर, अमरावतीवरून. ओके, हा बोला. तर माझा डिप्लोमा 2020 मध्ये पूर्ण झालाय सर, आणि डिग्री 2023 मध्ये पूर्ण झाली. आणि आता सध्या मी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहे PWD महाराष्ट्रामध्ये. ओके. अं, आता तुम्ही जे पोस्टला जॉईन केलं, हम्म. काय पर्पज आहे तुमचं जॉईन करण्याचा? तर मला क्वांटिटीज वगैरे काढता वगैरे येतात, मेजरमेंट वगैरे पण घेता येत. पण तो जो फ्लो आहे की कसं करायचं, फॉर्मॅट कसा असतो इस्टिमेटचा, आणि जे आपण स्वतः इस्टिमेट बनवलेला आहे ते चेक कसं करायचं की हे करेक्ट आहे की नाही आहे, तर त्याच्यासाठी जो पूर्ण पॅटर्न आहे तर तो मला समजून घ्यायचा आहे. नक्कीच. येस. ओके, नेक्स्ट कोण सांगेल? हॅलो हॅलो येस. हॅलो सर, माझं नाव संदेश दोरगे आहे. मी शिक्रापूर पुणे येथून जॉईन झालोय. माझी स्वतःची कन्स्ट्रक्शन फर्म आहे. मी म्हणजे जे PWD चे आणि जे ZP चे वगैरे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्या अंडर सब कॉन्ट्रॅक्टिंग करतो, RCC ची वगैरे कामे करतो. आणि तसेच म्हणजे त्यांची जी बिलिंग वर्क आहे त्यांचं, समजा म्हणजे जे रावसाहेब लोक आहेत त्यांचे PWD चे वगैरे, तर त्यांच्यासाठी मी बिल प्रिपेअर करतो क्वांटिटी फायनल करून. DTP वगैरे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते DTP वगैरे मला प्रोव्हाइड करतात. मी त्यानुसार बिल फायनल करतो. आणि ओके. इस्टिमेट शिकण्याचा म्हणजे उद्देश असा आहे की आता जो आमचा ग्रुप आहे म्हणजे PWD वगैरे, मी एका ग्रुपमध्येच आहे. ते 3-4 जण कॉन्ट्रॅक्टर आहेत. तर आता आम्ही बिलिंग वगैरे सगळं आम्ही करतोय, टेंडर वगैरे फिलिंग आम्ही करतोय. पण आमच्यात इस्टिमेट कोणी करत नाही, म्हणजे इस्टिमेट मध्ये कोणी नाही. त्यासाठी इस्टिमेट मध्ये पण आपल्याकडे घेण्यासाठी मी हा कोर्स जॉईन केलेला आहे. छान. येस. नेक्स्ट कोण सांगेल? शुभम, तुम्हाला काय सांगायचं आहे? गुड इव्हनिंग सर, माझं नाव शिवम मोरडे आहे. मी BE पासआउट झालेलो आहे. आता PWD ZP लायसन खोललेलं आहे. ग्रामपंचायतीचं काम घेतलंय. जे काम करतोय त्याच्यामध्ये इस्टिमेटिंग जी क्वांटिटी, समजा कॉन्क्रीटची असेल, ब्रिकवर्कची असेल, ती समजण्यात मला थोडी अडचण होती. कोणतं काम आहे ते? सर ग्रामपंचायतचं आहे, सभा मंडपाचं आहे. ओके, सभा मंडप. कुठून बोलतात तुम्ही? अहिल्यानगर. अहिल्यानगर. कोण आहे का अजून बाकी? सचिन. ठीक आहे. सर्वांचं इंट्रोडक्शन झालं असेल, तर जसं माझं इंट्रोडक्शन तर सरांनी करूनच दिलेलं आहे. आपण इथून पुढे जे 10 दिवस जे लेक्चर्स घेणार आहे, तर त्याचं टायमिंग आपलं 9 ते 10 असं असेल. त्याच्यामध्ये आपलं 1 तासाचं लेक्चर असेल आणि त्याचं जे रेकॉर्डिंग आहे ते तुमच्या ॲपवरती तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही त्या रेकॉर्डिंग बघून तुमची जी काही प्रॅक्टिस आहे ती करू शकाल. आता ह्या कोर्समध्ये आपण काय काय शिकणार आहे, तर मेनली जो एस्टिमेटचा बेस असतो तो म्हणजे आपला SSR. गव्हर्नमेंटचा जो SSR असतो, तो SSR हा आपला पूर्ण एस्टिमेटचा बेस असतो. मग त्या SSRच्या जे जनरल नोट्स आहेत, ज्या एस्टिमेट बनवत असताना आपल्याला ॲज अ गाईडलाईन म्हणून फॉलो करायचं असतं. मग ह्या पहिल्या दिवशी आपण काय करणार, तर सगळ्या SSRच्या नोट्स ज्या आहेत, SSRच्या जनरल नोट्स ज्या आहेत त्या डिस्कस करणं, आणि त्याच्यामध्ये ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या आपल्या एस्टिमेटमध्ये कशा ऍप्लिकेबल होतात, त्या कुठे अप्लाय करायच्या, ह्याच्याबद्दलचं सगळं डिस्कशन करून आपण पुढच्या एस्टिमेटसाठी आपला पूर्ण बेस जो आहे तो पक्का करून घेणार. ते झाल्यानंतर आपण एक एस्टिमेट, जसं की CC रोडचं जे आहे, ते CC रोडचं एस्टिमेट आपण बनवण्यासाठी पहिला त्याचं ड्रॉइंग सेलमध्ये कसं करायचं, त्याच्यानंतर त्याची MTS कशी बनवायची, MTS म्हणजे मेजरमेंट शीट जी आहे ती कशी बनवायची, त्याचा फॉर्मॅट काय असला पाहिजे, त्याच्यामध्ये लिंकिंग कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार. त्याच्यानंतर आपण ॲबस्ट्रॅक्ट शीट बघणार.
ऍबस्ट्रॅक्ट शीट कशी बनवायची. आता ऍबस्ट्रॅक्ट शीट बनवत असताना ऍबस्ट्रॅक्ट शीट मध्ये आपल्याला काय लागतं, तर वेट लागतं. मग वेट जे आहे ते कुठून येणार आपल्याला, तर वेट येणार ते आपले वेट अनालिसिस मधून. मग वेट अनालिसिस करण्यासाठी आपल्याला लागतं ते लीड चार्ट. मग त्यानंतर आपण लीड चार्ट कसा बनवायचा हे बघणार. त्यानंतर वेट अनालिसिस कसं करायचं, आणि वेट अनालिसिस केल्यानंतर ते आलेले वेट हे आपल्या ऍबस्ट्रॅक्ट शीट मध्ये आपण काय करणार, परत लिंक करून घेणार. मग त्यानंतर अजून काय काय असतं एस्टिमेट मध्ये, तर रॉयल्टी शीट असते तुमची, त्यानंतर टेस्टिंग चार्जेसची शीट असते, रिकॅप शीट असते, कव्हर पेज असतं. हे आपण स्टेप बाय स्टेप एक पूर्ण एस्टिमेटसाठी जे काय डॉक्युमेंट्स लागतात किंवा ज्या काही शीट्स लागतात त्या शीट्स आपण अशा 1 बाय 1 सिक्वेन्शियली बनवत जाणार. मग हे बनवून झाल्यानंतर आपलं पूर्ण एक एस्टिमेट तयार झालं. त्या एस्टिमेटचं आपण परत एक रिव्हिजन, क्विक रिव्हिजन करणार. त्यामध्ये काय कशा पद्धतीने चेंजेस होऊ शकतात. त्यानंतर म्हणजे लिंकिंग जे केलेलं आहे त्या लिंकिंगचा कसा फायदा होतो. आता आपण एक्सेल मध्ये जे एस्टिमेट बनवायला शिकणार आहे, ते एक्सेल मध्ये एस्टिमेट बनवत असताना त्याचा फायदा काय होतो, की तुम्ही समजा आज 20 मीटरचा बोर्ड बनवताय, सीसी बोर्ड समजा आज 20 मीटरचा बनवताय, आणि उद्या तुम्हाला तोच त्याच डायमेन्शनचा, त्याच स्पेसिफिकेशनचा, त्याच लेअर थिकनेसचा 40 मीटरचा बोर्ड बनवायचा असेल, तर तुम्हाला पुन्हा नव्याने सगळं एस्टिमेट बनवण्याची गरज नाही. तुम्ही एकदा जर त्याचं व्यवस्थितपणे लिंकिंग करून ठेवलं असेल तर तुम्हाला ते फक्त लेंथ चेंज केली, म्हणजे ड्रॉइंग मध्ये फक्त लेंथ चेंज केली की सगळं एस्टिमेट जे आहे ते तुमचं पुन्हा 40 मीटरच्या हिशोबाने तयार होतं. मग हे सगळं जे आहे ते आपण एका सीसी रोडच्या बाबतीत करणार. आणि त्याच्यानंतर मग बाकीचे जे एस्टिमेट्स आहेत, जसं की सभा मंडपचं एस्टिमेट असतं, त्यानंतर तुमच्या गटरचं एस्टिमेट असतं, त्यानंतर तुमच्या स्कूल रूमचं असतं, अंगणवाडीचं असतं, रिपेअर अँड मेंटेनन्स एस्टिमेट्स असतात. तर हे असे एस्टिमेट जे आहेत, कंपाऊंड वॉलचं एस्टिमेट असतं. तर हे जे असे एस्टिमेट्स असतात हे आपण काय करणार, 1 बाय 1 डिस्कस करणार. मग त्या डिस्कशन्स मध्ये आता जसं आपण पूर्ण वेगवेगळ्या सिटीमधून आहात, तर कुठल्या ठिकाणी कशा पद्धतीची सिस्टीम फॉलो केली जाते, त्यानंतर त्यामध्ये वेट अनालिसिस कशा पद्धतीने केलेलं आहे, मेजरमेंट्स कशा घेतलेले आहेत, हे सगळं आपण काय करणार त्या 1 बाय 1 एस्टिमेट मध्ये डिस्कस करणार. त्याचं वेट अनालिसिस, त्याचं लीड चार्ट, त्यामध्ये आयटम्स कुठले कुठले घेतलेले आहेत. मेनली तर आपल्याला लागतं ते आयटम्स लागतं. ठीक आहे. तर हे सगळं डिस्कशन झाल्यानंतर आपलं जे CITचं ऍप आहे, सॉफ्टवेअर आहे, ज्याच्या मार्फत आपण कम्प्युटरवरती फक्त आयटम्स आणि मेजरमेंट्स टाकून सुद्धा एस्टिमेट बनवू शकतो. त्या सॉफ्टवेअरचा आपण तुम्हाला काय करतो, एक डेमो देतो, आणि त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बनवलेलं एस्टिमेट कसं दिसतं, त्याच्यामध्ये कशा फॉर्मॅट्स येतात, हे सुद्धा आपण काय करतो आपल्या लेक्चरमध्ये डिस्कस करतो. ओके. तर हे सगळं करत असताना तुमच्याकडे लॅपटॉप तुमचा असणं गरजेचं आहे. लेक्चरच्या वेळेला नसेल तरी चालेल, पण जे लेक्चरमध्ये होते ते दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करणं आणि दिलेल्या जे टास्क आहेत, असाइनमेंट्स असतील, त्या वेळच्या वेळी करून त्या आपल्या ऍपवरती अपलोड करणं, आणि त्याच्याबद्दल काही डाऊट्स असतील, त्याच्याबद्दल काही क्वेरीज असतील तर त्या विचारून डिस्कस करून क्लिअर करून घेणं हे महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यामध्ये काही डाऊट आहे तुम्हाला? नाही. Good. येस अक्षय, थँक्यू. नो. आता आपण थोडस SSR बद्दल डिस्कस करूया. SSR त्या बाबतीत जे काही डिस्कशन्स असतील ते उद्या सर तुम्हाला स्टार्ट पासून परत घेतीलच. आता मी तुम्हाला थोडंसं SSRचं इंट्रोडक्शन, तो नक्की कसा असतो, त्यामध्ये काय कुठला कंपोनंट कुठं असतो, त्याचे सेक्शन्स कसे असतात. SSR माहित आहे तुम्हाला सर्वांना काय असतो? हो. काय असतो सांगा बघू जरा. स्टेट शेड्यूल रेट. स्टेट शेड्यूल ऑफ रेट्स. काय असतं त्यामध्ये?
आयटमचं डिस्क्रिप्शन, आयटम्सचे रेट्स, त्यानंतर त्याच्यामध्ये त्याचे रॉयल्टी चार्जेस किती घ्यायचे ते, देन क्वालिटी कंट्रोल ऑफ टेस्ट, त्यासोबतच कन्झम्पन्स. एखाद्या आयटम मध्ये जर M20चा आयटम असेल त्याच्यामध्ये जर सिमेंट, सँड, ऍग्रिगेट जर असेल त्याचे कन्झम्पशन, स्टँडर्ड थेरॉटिकल कन्झम्पशन. ज्या गोष्टी आपल्याला एस्टिमेट साठी लागणार आहेत त्या संदर्भातले सर्व आयटम आणि त्याचे डिस्क्रिप्शन आणि त्याचे रेट असतात त्या त्या वर्षातले जे गव्हर्नमेंट अपडेट केलेले असतात त्या संबंधी. आता कोणता SSR चालू आहे माहित आहे? 22-23. 2022-23. SSR किती वर्षांना अपडेट होत असतो? दर वर्षाला अपडेट ते होतो. नाही माहिती ते. एव्हरी इयर अपडेट होत असतो, पण सर या आता 2022-23 पासून अपडेट नाही आहे त्याला. बरोबर. हा जो SSR आहे, ठीक आहे, ज्यांनी हा बघितला नसेल तर हा आपला SSR असतो. SSR म्हणजे स्टेट शेड्यूल ऑफ ट्रेड. आता ह्याच्या आधी तुम्ही बऱ्याच वेळेला DSR हा शब्द ऐकला असेल. तर DSR चा अर्थ असा होता की डिस्ट्रिक्ट शेड्यूल ऑफ ट्रेड. जेव्हा SSR नव्हता तेव्हा आपल्याकडे प्रत्येक डिस्ट्रिक्टसाठी वेगवेगळा रेट होता. मग तो डिस्ट्रिक्ट वाईज चेंज असायचा, वेगवेगळा असायचा. मग त्यामध्ये युनिफॉर्मिटी ज्या एस्टिमेट्स मध्ये आहे ती मिळायची नाही. मग युनिफॉर्मिटी येण्यासाठी आणि क्लॅरिफिकेशन येण्यासाठी SSR अप्लाय केला गेला आणि SSR चा जो आहे तो सगळीकडे रेट कॉमन असतात. ठीक आहे, म्हणजे सांगली असू दे, कोल्हापूर असू दे, मुंबई असू दे, जळगाव असू दे, सगळीकडे एखाद्या आयटमचा रेट जो आहे तो सेमच येणार. पण आता जसं आपण माहित आहे की आपल्याला सांगली कोल्हापूर हा भाग कसा आहे तर सपाट मैदानी भाग आहे. त्यानंतर गडचिरोली साईडचा भागामध्ये गेला तर तुम्ही तिकडं सगळा जंगली भाग, हिली भाग किंवा तिथं अप्रोच रोड वगैरे नाही आहेत. कोकणी भागामध्ये आपल्याला अप्रोच रोड व्यवस्थित नाही आहेत. मग इकडे एखादं मटेरियल ट्रान्सपोर्ट करत असताना ते मटेरियल इझिली ट्रान्सपोर्ट होत आहे आणि तिकडे मटेरियल एखादं ट्रान्सपोर्ट करत असताना तिकडे मटेरियल आपल्याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जास्त पैसा आणि जास्त वेळ खर्च होतोय. मग हे सुद्धा कुठं कन्सिडर केलं जावं म्हणून SSR मध्ये असे काही क्लॉजेस बनवलेले आहेत. आता ते क्लॉजेस आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, असे काही क्लॉजेस बनवलेले आहेत जेणेकरून त्या स्पेसिफिक एरियामध्ये काम करत असताना एखादा ठराविक पर्सेंटेजनं तो रेट काय होईल वाढेल आपला. ज्याच्या मार्फत असं केल्यानं काय होतंय की तुमचं कॉन्ट्रॅक्टरचा लॉस पण होत नाही आणि डिपार्टमेंटचा लॉस पण होत नाही. आता इथं हा आपल्या वर्षासाठी ऍप्लिकेबल आहे 2022-23 स्टेट शेड्यूल ऑफ ट्रेड 2022-23. आता 2025 चालू आहे तरी पण आपण तोच का वापरतोय कारण 2023 नंतर तो अपडेटच नाही झाला आणि जो अपडेट झालेला आहे ती अजून ड्राफ्ट कॉपी आहे. त्यामुळे ती फायनल कॉपी नसल्यामुळे आपण गव्हर्नमेंटच्या कामाला तो SSR वापरू शकत नाही 23-24चा. आता आपण 22-23चाच वापरतोय. आता हा कधीपासून ऍप्लिकेबल झाला 25/7/2022 पासून. म्हणजे जे पण इस्टिमेट 25/7/2022च्या नंतर सँक्शन झालेला आहे ते इस्टिमेट ह्याच SSR प्रमाणे सँक्शन असेल किंवा ह्याच SSRचा त्यामध्ये रेफरन्स असेल. आता SSR मध्ये जर तुम्ही बघितलात तर सिरियल नंबर असतो, आयटम नंबर असतो. ठीक आहे, आता हे दोन्हीमध्ये कन्फ्युजन बऱ्याच जणांचं या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होतं की सिरियल नंबर काय आणि आयटम नंबर काय. तर आयटम नंबर हा युनिक नंबर असतो, म्हणजे कुठल्याही आयटमला तो नंबर एकदाच दिलेला आहे. उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल की सर आज 21.01 ह्या वर्षीच्या SSR मध्ये हा आयटम कॉन्क्रीटसाठी होता आणि पुढच्या वर्षी SSR अपडेट करत असताना काही आयटम्स वाढवले आणि आयटम नंबर तो पुढे जाईल, असं होईल का? तर नाही होणार. आयटम जे आहेत
आयटम नंबर हे कधीही बदलत नाहीत, ते कॉन्स्टंट असतात. कुठल्याही पैशाचं इस्टिमेट घ्या किंवा SSR घ्या, आयटम नंबर हे तुम्हाला कॉन्स्टंटच भेटणार, ते कधीही बदलणार आहे. पण सिरियल नंबर चेंज होऊ शकतो, कारण सिरियल नंबर हा त्या आयटमचा सिरियली किती नंबरला तो आयटम आहे, म्हणजे रोड वर्क्स मध्ये 1 ते 77 नंबर 77 आयटम्स आहेत. तर त्याच्या पुढच्या रोड सबग्रेड मध्ये 77 पासून पुढचं 78 पासून ते आयटम काय झाले चालू झाले. पण आयटम नंबरची सिरीज तशी बदलत नाही. आयटम नंबर 1.01 ते 1.78, त्यानंतर डायरेक्टली जेव्हा सेक्शन चेंज होतो तेव्हा 2 पासून चालू होणार, म्हणजे 2.01 ते 2.39. मग आता ह्याच्यामध्ये टोटल आयटम्स किती आहेत, तर 22 ते 46 आयटम यामध्ये टोटल आहेत. इथे जर तुम्ही बघितलात टोटल नंबर ऑफ आयटम, सॉरी 22 ते 36 आयटम यामध्ये टोटल आपल्याला बघायला मिळतात. आणि हे कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत, तर हे आहेत आपले रोड वर्क्सचे आयटम आहेत पहिल्यांदा, त्यानंतर क्रॉस ड्रेनेज वर्क, ब्रिज वर्क, बिल्डिंग वर्क, त्यानंतर आहेत ग्रीन बिल्डिंग आणि पोस्टर. आपल्याला मोस्टली जे लागतात ते म्हणजे बिल्डिंग वर्क्स मधले आयटम लागतात आणि बोर्ड वर्क्स मधले आयटम लागतात. हे टोटल आपले 22 ते 36 आयटम झाले. आता ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथं अजून बघायला मिळत असेल ऍडिशनल न्यू आयटम्स 2018-19, 19-20, 20-21, 21-22, 22-23. मग हे काय आहेत, प्रत्येक वर्षी जेव्हा SSR अपडेट होत होता तेव्हा SSR अपडेट होत असताना काही नव्याने आयटम जे आहेत ते ऍड झाले, म्हणजे काही जुने आयटम्स निघून पण गेले, काही नव्याने आयटम्स ऍड पण झाले. तर ते नव्याने आयटम ऍड झालेले आहेत जे आहेत ते त्या स्पेसिफिक सेक्शन मध्ये परत वाढवले का, तर नाही. त्यांच्यासाठी इथे वेगळा सेक्शनच तयार केला जो ऍडिशनल न्यू आयटम्सच्या नावाने असेल, आणि त्याच्यामध्ये त्या वर्षी जेवढे काही आयटम्स वाढले असतील ते सगळे आयटम तुमचे ह्या ऍडिशनल न्यू आयटमच्या सेक्शन मध्ये बघायला मिळतील. ठीक आहे. आता त्याच्यानंतर इथे तुम्ही मटेरियल वेट बघू शकता, लेबर वेट बघू शकता, मशिनरी वेट बघू शकता, ट्रान्सपोर्टेशन बघू शकता. आता हे कशासाठी दिलेले आहेत, SSR मध्ये तर डायरेक्टली वेट दिलेले आहे, तर मग हे वेट हे कशासाठी सेक्शन दिलेले आहेत, काय वाटतं तुम्हाला? येस, ते सेक्शन देण्यामागचं काय पर्पज असेल? पर डेच्या हिशोबांची रेट कॅल्क्युलेशन आणि मशिनरीचे रेट आयटम्स मधनं डिस्क्रिप्शन ऑफ आयटम्सच्या याच्यात आपण डिरेक्टली यूज नाही करू शकत, म्हणून त्याला सेपरेटली दिलेलं आहे, पर किलोमीटर वाईज किंवा पर डे वाईज. काय काय हॅलो, डिस्क्रिप्शन ऑफ आयटम्स मध्ये सर तो एका स्पेसिफिक आयटमचा एखादा याचा म्हणजे जो रेट आहे तो घेतलेला आहे, म्हणजे एक पूर्ण टोटली आयटम डिस्क्रिप्शन केलेलं आहे. पण ते जे सेपरेशन जे मध्ये घेतलेले रेट्स आहेत त्यामध्ये सर एक पर डे प्रमाणे लेबर रेट्स पण दिलेले आहेत, पर किलोमीटर प्रमाणे त्याचा किंवा पर डे डेली वेजेसचे पण त्याचे सेपरेट रेट दिलेले आहेत. ओके. आता इथे बघ, SSR मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं, तर चॅप्टर बघायला मिळतो सिरियल नंबर, SSR नंबर हा एक महत्वाचा असतो आपल्यासाठी, रेफरन्स, डिस्क्रिप्शन ऑफ आयटम, ऍडिशनल स्पेसिफिकेशन, म्हणजे हे स्पेसिफिकेशन वाचून सुद्धा आपल्याला काही डाऊट्स असतील, काही क्लिअरिफिकेशन हवे असतील, तर आपण ते ऍडिशनल स्पेसिफिकेशन मध्ये जो रेफरन्स दिलेला आहे तिथून ते जे स्पेसिफिकेशन मागवू शकतो. त्याचं युनिट काय असतं, त्या आयटमचं युनिट काय आहे ते पण इथे दिलेलं असतं. आणि इथे जर तुम्ही बघितला तर इथं 2 वेट दिलेले आहेत, एक कम्प्लीट वेट आणि एक लेबर वेट, बरोबर. आता ह्या कम्प्लीट वेट मध्ये काय काय असणार, तुमचं मटेरियल, लेबर, मशिनरी, बरोबर. पण लेबरचा वेट किती लावला, मशिनरीचा वेट किती लावला, मटेरियलचा वेट किती लावला, हे कसं कळणार आपल्याला? तर ते कळण्यासाठी त्याचं बॅकग्राऊंड
समजलं जावं किंवा समजून घेण्यासाठी म्हणून ते जे सेक्शन्स आहेत, मटेरियल वेट, लेबर वेट आणि मशिनरी वेट हे दिलेले असतात. जेणेकरून तो वेट आला कसा हे सुद्धा जस्टिफिकेशन त्या स्पेसिफिक पर्सनला, जो हा एसएसआर रेफर करायला लागलाय, त्याला मिळावं. आपल्याला डायरेक्टली लेबर वेट कुठंच लागत नाही, मटेरियल वेट कुठंच लागत नाही, मशिनरीचा वेट कुठंच लागत नाही. ठीक आहे, कारण आपण जे काही वर्क करणार आहे हे सगळं आपल्या कम्प्लीट वेट वरती करणार आहे. आणि ह्या लेबर वेट मध्ये फक्त प्युअरली लेबर वेट असतो, त्याच्यामध्ये मशिनरी वेट सुद्धा नसतो, मटेरियल वेट सुद्धा नसतो. ठीक आहे. आता त्याखाली काय दिलेलं अजून ट्रान्सपोर्टेशन चार्जेस. ट्रान्सपोर्टेशन चार्जेसचा जो चार्ट आहे तो मात्र आपल्याला रेफर करायला लागतो, कारण आपण इथे जे दिलेलं आहे तो बेसिक वेट आहे. बेसिक वेट म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये मटेरियलचा वेट आहे, मशिनरीचा आहे, लेबरचा आहे, पण ट्रान्सपोर्टेशन म्हणजे त्या काम करत असताना जे मटेरियल लागणार आहे ते किती किलोमीटरवरून येणार आहे त्या बेसिसवरती किंवा त्याच्यावरती सुद्धा तो आयटमचा वेट जो आहे तो बराचसा मॅटर करतो. मग एखादं मटेरियल आहे, समजा कॉन्क्रीट करतो आपण, कॉन्क्रीट करण्यासाठी जी खडी आहे ती 5 किलोमीटरवरून येते, सिमेंट आहे ते 2 किलोमीटरवरून येते आणि जे वाळू आहे ती 10 किलोमीटरवरून येते. तर प्रत्येक आयटमचं ट्रान्सपोर्टेशनसाठी किती खर्च येणार आहे हे खर्च कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला हा ट्रान्सपोर्टेशन चार्जेसचा चार्ट जो आहे ज्याला स्टेटमेंट C1 म्हणतो, स्टेटमेंट सी आणि स्टेटमेंट C1, ज्यातला आपल्याला रेफर करायचा आहे तो म्हणजे स्टेटमेंट C1. तो स्टेटमेंट C1 आपल्याला उपयोगाला येतो. तो किती नंबर पेजवरती आहे, तर 551 नंबरवरती. ठीक आहे, हे जे पेज नंबर्स आहेत ते लिहून ठेवा व्यवस्थितपणे. त्यानंतर एखादं आयटमचा वेट अनालिसिस करतोय, तर 1 क्युबिक मीटर कॉन्क्रीट करत असताना आपल्याला किती वाळू लागणार आहे, किती खडी लागणार आहे, किती सिमेंट लागणार आहे, हे कसं कळणार. तर हे कळावं म्हणून इथं मटेरियल कन्झम्पशन दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक स्पेसिफिक वर्कसाठी, म्हणजे कॉन्क्रीटसाठी, प्लास्टरसाठी, ब्रिक वर्कसाठी, रबर सोलिंगसाठी, स्टोन मॅशिनरीसाठी, प्रत्येक टाईपच्या कामासाठी आपल्याला प्रत्येक ग्रेड वाईज सुद्धा आपल्या इथे मटेरियल कन्झम्पशन दिलेलं आहे की किती किती मटेरियल तिथे कन्झ्युम होणार आहे, त्याचे कॉन्स्टंट दिलेले आहे. त्याच्यानंतर आपलं काम करत असताना किंवा काम करून झाल्यानंतर आपल्याला काही टेस्ट घ्यावं लागतं. आपल्या क्वालिटी कंट्रोल आपल्या साईटवरती राहिले की नाही, किंवा आपलं काम जे आहे ते क्वालिटीमध्ये झाले की नाही ह्याच्या टेस्ट घ्यावं लागतात आणि ते टेस्ट रिपोर्ट हे गव्हर्नमेंट आपल्याला सबमिट करावं लागतात. मग ते टेस्ट कुठल्या लॅबमध्ये घेतलं पाहिजे ह्याचा सुद्धा त्याने क्रायटेरिया दिलेला आहे, तो एसएसआरच्या नोट्समध्ये बघायला मिळतो. त्यानंतर टेस्ट किती घेतल्या पाहिजेत, कुठल्या टाईपच्या कामाला कुठल्या टेस्ट घेतल्या पाहिजेत, त्यानंतर किती घेतल्या पाहिजेत ह्याचं सुद्धा आपल्याला फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपल्याला टेस्टिंग फ्रिक्वेन्सीच्या चार्टमध्ये बघायला मिळतं. आणि टेस्टिंग करायचं आहे तर त्यासाठीचा खर्च किंवा एखाद्या टेस्टसाठी किती खर्च असला पाहिजे किंवा किती चार्जेस त्या लॅबोरेटरीनं आपल्याकडनं चार्ज केले पाहिजेत ह्याचं सुद्धा इथं दिलेले त्याचे टेस्टिंग चार्जेस आहेत. म्हणजे एखादी समजा टेस्ट आहे, कॉन्क्रीटची टेस्ट आहे, तर त्यासाठी किती खर्च येणार, त्याचं किती प्राइस आहे. तर अशा टाईपमध्ये आपलं हे जे एसएसआर आहे तो डिवाइड केलेला असतो. येस प्रतीक. टेस्टिंग जेव्हा करतो तेव्हा बिफोर कन्स्ट्रक्शनच करतो ना सर आपण टेस्टिंग. हॅलो प्रतीक, काही शंका आहे का? टेस्टिंग. हॅलो. हॅलो. हा बोला. टेस्टिंग जेव्हा करतो तर ते बिफोर कन्स्ट्रक्शनच करतो ना सर आपण. काही ठिकाणी कोर कट पण घ्यावं लागतात ना आपल्याला, काही ठिकाणी मटेरियलचे टेस्ट घ्यावं लागतात, काही ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू असताना त्याचं स्लम कोण टेस्ट आहे ती घ्यावं लागते. ओके सर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला जो एसएसआर आहे तो ह्या सेक्शन्स मध्ये डिवाइड केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर पहिले जे 7 पेजेस आहेत हे पहिले 7 पेजेस आपले एसएसआरच्या नोट्स आहेत.
7 पेजेस पर्यंत आपलं SSR च्या नोट्स आणि त्याचं इंट्रोडक्शन इंडेक्स वगैरे आहे. आणि त्याच्यानंतर मग तुमचा जो पेज नंबर आहे तो काउंट व्हायला चालू होतो. त्याच्यामुळे मला इथे सॉरी इथे जर तुम्ही बघितलं इथे 7 नंबर आहे आणि इथे पहिला नंबर आहे. तर तुम्हाला हे जे आता मी इंडेक्स मध्ये पेज नंबर दाखवले तर ते टाईप करत असताना तुम्हाला काय करायचे तर +7 कोण टाकायचे. जसे की उदाहरणार्थ आता मला हा बोर्ड सर्वे आणि DPR ह्या पेजवरती जायचे. 13 नंबर इथं इंडेक्स मध्ये दिसले तर मी इथे टाकताना 20 नंबर आहे. तर मी डायरेक्टली इथं बोर्ड सर्वे आणि DPRच्या सेक्शन मध्ये जाईन. समजलं? हॅलो. हॅलो. हो सर, हो. आय थिंक तुम्ही सर्वांनी आपलं जे ॲप आहे ते ॲप डाउनलोड केलं असेल. ज्यांनी डाउनलोड केलं नाही त्यांनी CAIT हे ॲप अँड्रॉइडसाठी CAIT आणि ॲपल फोन असेल आयफोन असेल तर तुमचा क्लास प्लस हे नाव क्लास प्लस नावाने जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा. ठीक आहे. अँड्रॉइड साठी कोणतं आहे सर? एकदा सांगा. CEIIT मी टाईप करतोय. CEIIT या नावानं तुम्ही जर प्ले स्टोअरला सर्च केला तर तुम्हाला ॲप भेटून जाईल. तिथे तुम्ही रजिस्टर करा आणि जर आयफोन असेल तर क्लास प्लस आयफोन असेल तर क्लास प्लस नावाने ॲप डाउनलोड करायचा आणि ऑर्गनायझेशन कोड जो आहे तो CEIT असा टाकायचा. आणि Android वरती जर तुम्ही जॉईन केलात किंवा Android वरती जर इन्स्टॉल केला तर CEIT नावाने भेटून जाईल तुम्हाला. येस सचिन, मी लिंक पाठवून देईन ग्रुपवरती, तुम्ही जॉईन करून घ्या. ठीक आहे. कोणाला काही शंका आहे? तर ऍपला रजिस्टर करताना तुम्ही आता दिलेला मोबाईल नंबरच करायचा का दुसरा चालतो करायला? तोच नंबर. तोच तुम्ही लागेल. ऍडमिशनच्या वेळेला जो काही मोबाईल नंबर दिलेला असेल त्याच मोबाईल नंबरनं तुम्ही रजिस्टर करा, जेणेकरून तुम्हाला ऍक्सेस देताना काही अडचण येणार नाही. ओके. आणि तुमचाही गोंधळ होणार नाही. ठीक आहे. कोणाला काही बोलायचं आहे? काही शंका आहेत? नाही सर, नाही. सर तुम्हाला कन्क्लूड करायचं आहे का? हॅलो. ओके. तर हॅलो. ठीक आहे. तर मग आपण उद्या सेम टायमिंगला 9 वाजता जॉईन करू. आणि उद्यापासून जर काय तुम्ही शंका असेल तर डायरेक्टली चॅटमध्ये विचारू शकता. तुम्हाला सर्वांना चॅट वापरता येत असेल झूमचं. आणि जर काय आफ्टर लेक्चर काय शंका असेल तर तुम्ही ॲपमध्ये पण विचारू शकता. ॲपमध्ये सुद्धा तशी फॅसिलिटी आहे चॅट करण्याची. ओके. चालेल. तर ही SSR ची PDF वरनं भेटेल का? आपल्या ऍपला आहे? ॲपमध्ये टाकून देईन मी. ओके सर, ओके. ओके. थँक्यू ऑल. गुड नाईट. ओके, थँक्यू सर.